हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजपासून मी व्लॉग कंटिन्यू करणार आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे. तर आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवणार आहे व्लॉगमध्ये. तर संपूर्ण व्लॉग बघा, स्टे ट्यून. भेटूया थोड्या वेळाने. त्यानंतर बघा, असं सकाळचं सुंदर असं वातावरण असतं. सुंदर वातावरणामध्ये सुंदर अशी दिवसाची सुरुवात होते बघा. पाखरांचा किलबिलाट, फ्रेश हवा असते, ना कोणतं प्रदूषण, आणि खूप छान वाटतं ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये सकाळ सकाळी. त्याच्यामुळे थोडीशी क्लिप घेतलेली आहे मी इथली. त्यानंतर मी थोडा वेळ योगा किंवा व्यायाम म्हणा, जो की थोडाफार करते, जास्त वेळ नाही करत, पण जेवढं जमेल तेवढं करायचं. तर मी थोडीशी क्लिप इथं ॲड केलेली आहे, जे की व्यायाम केलेला आहे थोडाफार ते. तर हेच माझं डेली रुटीन असते सकाळ सकाळी. बघा पाखरांचा वगैरे आवाज किती छान येतोय बॅकग्राऊंडला, आणि फ्रेश एअरमध्ये योगा करायला पण थोडंसं छान वाटतं. पॉझिटिव्ह माइंड राहतं आणि हेल्दी पण राहतो आपण. त्याच्यासाठी सर्वांनीच थोडाफार तरी का होईना व्यायाम, योगा किंवा वॉकिंग वगैरे काहीतरी केलंच पाहिजे. तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी देवपूजा करणार आहे. चला ते. त्यानंतर देवपूजा करायला गेले मी, आणि देवपूजा हा माझा डेली रुटीनचा एक भाग आहे. एखादा दिवस जरी देवपूजा केली नाही तरी चुकल्यासारखं, किंवा काहीतरी पूर्ण दिवसामधलं काहीतरी राहिलंय असं वाटतं. आणि सुंदर दिवसाची सुंदर सकाळ मग देवाशिवाय कशी होऊ शकते ना. त्याच्यामुळे मग देवाला नमस्कार केला. आई बोलली की काकडी घेऊन या रानात. आता मी काकडीचे वेल लावलेलं, तर इथं काकडी आलेली आहे वेलाला. तर मग म्हटले घेऊन ये चल. तर चला आपण जाऊया रानामध्ये, काकडी घेऊन येऊया. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल कदाचित, की आपण वेल लावलेले हे रताळाचे वेल आहेत बघा. हा जो आहे ना तो रताळाचा वेल आहे, आणि त्याचं आपण काकडीचं पण वेल लावलं आहे. भेंडी वगैरे लावलेली रानातच आपण. तर हे बघा काकडीला किती फुलं लागलेत. काकडीचा एकच वेल आहे, पण त्याला भरपूर काकड्या लागल्यात. आता आईने सांगितलेली काकडी लागली कुठं बघूया आपण. हे बघा फुलंच फुलं लागलेत काकड्यांना. सापडली सापडली. यहाँ पे छिप कर बैठी हो क्या? अरे देवा, वेलच तोडला. तर फ्रेंड्स, आपण ही ताजी ताजी काकडी तोडलेली आहे वेलाची. आणि एवढे ताज्या गोष्टी खायला फक्त शेतकऱ्यालाच मिळतात मित्रांनो, बरोबर की नाही. तर फ्रेंड्स, आपल्या वेलाची काकडी तोडलेली आहे, जो की इथं आहे. आणि अजून आपल्याला भरपूर काकड्या खायला मिळणार आहेत बरं का. तर आता मस्तपैकी जेवण करूया. आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे, सोबतच काकडीही खाऊया. चला. तर फ्रेंड्स, मी रेडी झालेले आहे ऑफिसला जाण्यासाठी. तर चला आता आपण जाऊया ऑफिसला. जेवण वगैरे झालं आहे माझं. जेवणाचा काही व्हिडिओ मी घेतला नाही. तर सगळं घरचे आवरलेत कामं वगैरे, आणि माझं पण आता स्वतः आवरले. हे बघा, मी आजचा माझा हा लुक आहे असा. तर चला जाऊया आता आपण ऑफिसला. ऑफिसला गेल्यानंतर तिथं दाखवते माझं काम कसं असतं ते. चला भेटूया, बाय. ऑफिसमधला व्हिडिओ मी काही जास्त घेतला नाही फ्रेंड्स. आय होप की तुम्ही समजू शकता. त्याच्यानंतर मग संध्याकाळी सुट्टी झाली आणि मी घरी यायला रिटर्न निघाले.
तर स्टँडवरती पण खूप जास्त गर्दी असते शाळा सुटल्यानंतर मुलांची, आणि त्याच्यामध्ये मग रोजचीच भागदौड असते जी की बससाठी सीट पकडायला मुलांची गर्दी वगैरे असते. त्याच्यामध्येच मग मुश्किलनं सीट भेटली तर भेटली, नाही भेटली तर मग स्टँडिंगनेच प्रवास करायला लागतो. तर होपफुली आज मला सीट भेटली होती आणि त्याच्यामुळं मी हे पुढचं शूट घेतलेलं आहे थोडंफार. तर हेच असतं फ्रेंड्स माझं डेली रुटीन, घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करायचं. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा मला. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.